बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्यातल्या शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडात 2 पोलीस निरीक्षकांसह 6 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। मात्र बुलढाणा पोलिसांनी कोणत्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले याचे गूढ मात्र अजूनही कायम आहे। अंत्यसंस्काराला आता महिना उलटलाय, पण पोलिसांना कसलाही धागा मिळेना। यामुळे पोलिसांची क्षमताच आता चव्हाट्यावर आली आहे। पोलिसांकडून यासंबंधी कसलीच माहिती दिली जात नाहीये। पोलिसांनी दुसऱ्या कुठल्या केसमध्ये या कळमेकर पितापुत्रांना गोवण्याचा प्रयत्न केला होता का अशी शंका या निमित्ताने व्यक्त होते आहे। दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती आणि संवेदनशीलता बघता ही कारवाई थातुरमातुरच आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी खुद्द राज्याचे पोलीस महासंचालकांनाच यावं लागत असल्यानं हे प्रकरण अतिशय गंभीर वळणावर आहे। विशेष म्हणजे पोलीस महासंचालक सदानंद दाते आज अमरावतीत दिवसभर याच प्रकरणाची चौकशी करतील। आपल्याच मुलीची न केलेल्या हत्येप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर या पितापुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं होतं। तर या प्रकरणी पोलीस महासंचालकांना एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केलेत। आपण हे सवाल पाहूयात। सबळ पुरावा नसताना आदिवासी पितापुत्रांना अटक कशी केली? डीएनए अहवालापूर्वीच अज्ञात मृतदेह शिवानीचाच आहे हे कसं ठरवण्यात आलं? कळमेकर पितापुत्रांच्या 6 दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी काय शोधलं? अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वीच पोलिसांनी निष्कर्ष कसा काढला? अज्ञात मृतदेहाचं प्रकरण दडपण्यासाठी शिवानीचं बनावट हत्याकांड घडवण्यात आलं होतं का हा देखील सवाल विचारला जातोय। शिवानी समजून दफन केलेला अनोळखी मृतदेह कोणाचा या प्रश्नाचं गूढही कायम आहे। यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। नाशिकमधल्या टीसीएस धर्मांतर प्रकरणात एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची आज चौथ्यांदा चौकशी होणार आहे। मतीन पटेलच्या जबाबात काही महत्त्वाचे पुरावे आणि त्याच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक टीमच्या हाती लागलाय। आरोपी निदा खानला आश्रय दिल्यानं मतीन अडचणीत सापडलाय। निदा मतीनच्या घरात राहत असताना तो एमआयएमच्या काही नेत्यांच्याही संपर्कात होता आणि त्यामुळे माजी खासदार जलील यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे। आता बातमी आहे मुंबईकरांची चिंता वाढवणारी। आधीच मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय, त्यात आजपासून मुंबईत वॉटर टँकर असोसिएशन बेमुदत संपावर आहे। एकीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असताना टँकर असोसिएशनच्या या इशाऱ्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांनुसार विहिरी आणि बोरवेलमधून पाणी उपसा करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलंय। या नियमांचं पालन न करणाऱ्या टँकर मालकांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत। या कारवाईच्या निषेधार्थ टँकर चालक आणि मालकांनी संपाचा निर्णय घेतलाय। या संपामुळे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि टँकरवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। आता प्रशासन आणि टँकर संघटनेत तोडगा निघतो का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सर जे हे आंदोलन पुकारलंय आम्हाला सरकारने नोटिसेस दिली आहे। CGWAची नोटीस आली आहे, आम्हाला तहसीलदाराची आली आहे, कलेक्टरची आली आहे, BMCची नोटिसेस आली आहे। आमच्यावर FIR घेतात आहे, वीर मालकांवर FIR घेतात, आमच्या गाड्या पकडतात आहे, आमचे इलेक्ट्रिक कनेक्शन कट करतात, बोरवेल ताब्यात घेतात आहे। जेव्हा आमच्याकडेच पाणी नसणार तर आम्ही कुठे सप्लाय करणार? आणि ते लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही हे ट्रेड बंद करा। हे 80 वर्षाचा ट्रेड आहे। तर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या या संपाचा काय परिणाम होऊ शकतो आपण पाहूयात। CGWAच्या नियमांच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय। अंदाजे 2000 खासगी पाणी टँकरची सेवा यामुळे बंद झाली आहे। उंच टेकड्यांवरील आणि दुर्गम भागांमध्ये पालिकेचं पाणी पोहोचत नसल्यानं टँकर हा एकमेव पर्याय आहे। हजारो कुटुंब, कार्यालय, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांचा दैनंदिन कारभार या टँकरवरच अवलंबून आहे।
आरेतील रॉयल पाम सारखे अनेक प्रकल्प पूर्णपणे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. टँकर सेवा बंद झाल्यास घरगुती वापर, स्वच्छता, हॉटेल व्यवसाय आणि कार्यालयीन कामकाजावर तत्काळ परिणाम होईल. तर मुंबईत दररोज खासगी टँकरद्वारे लाखो लिटर पाण्याचा पुरवठा होतो. टँकर संप लांबल्यास पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होतीये. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरमधल्या आपल्या घरी पोहोचलेत. दरम्यान त्यानंतर काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय आणि 2 मोठ्या घोषणा केल्यात. आता मी पुन्हा कधीही अमेरिकेला जाणार नाही, भारतामध्येच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावाच लागेल, अन्यथा 13 जूनला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिपकेंनी दिलाय. दरम्यान पालकांनो, आपल्या मुलांना अडवू नका, त्यांना सिस्टम विरोधात आवाज उठवू द्या, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय. राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे हे आम्ही आधीपासून म्हणतोय. जर शिक्षण मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात तर पेपर लीक थांबवू नाही शकत. ते वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट सीबीएसईचा, त्याला या सरकार आणि मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेलं आहे. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणताय? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो एक सीबीएसईचा स्टुडंट आहे. मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता. मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि IT सेलवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. नाफेडच्या माध्यमातून आजपासून थेट बाजार समितीतून कांदा खरेदी केली जाईल. या खरेदीमुळे कांद्याच्या दरांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कांद्याचे दर कोसळत होते. पडलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नव्हता. काही ठिकाणी तर कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना खिशातून पैसे टाकून कांदा विकावा लागल्याचंही समोर आलं होतं. आणि त्यामुळे राज्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत आणि त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनही झालेली होती. अखेर केंद्र सरकारनं नाफेडच्या माध्यमातून थेट बाजार समितीतून कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय. आता महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. खरं तर मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय आणि त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना समाधान मिळालं असेल. शिवाय 2 दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्यानं पेरण्यांच्या कामांनाही वेग आलाय. पण यंदाच्या मान्सूनवर सुपर एल निनोचं सावट आहे आणि त्यामुळे मान्सून जरी राज्यभर पोहोचला तरी अपेक्षित पाऊस पडणार नाहीये आणि त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम आधीच संकटात सापडलाय. पावसाचाही अंदाज 90% असल्यानं शेतीसाठी वेळेत आणि पुरेसं पाणी मिळेल का, असे प्रश्न आधीच उपस्थित झाले. त्यातच IITM आणि भारतीय हवामान विभागाचा एक अहवाल पुढे आलाय. त्यानुसार राज्यातील 353 तालुक्यांपैकी 181 तालुक्यांमध्ये अवर्षणाचं मोठं सावट आहे. इतकंच नाही तर 41 तालुक्यांमध्ये 500 मिलीमीटर पेक्षा कमी पावसाची शक्यता आहे आणि हे प्रमाण शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय कमी मानलं जात आहे. अल निनोचं वर्ष आहे. ॲव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी ॲडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू आहे. तर मान्सूनबाबत मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे काय माहिती देण्यात आली आहे आपण पाहूयात. तर किमान 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनची शक्यता कमी आहे. पुढील 3 ते 4 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 12 जून पर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान 40 अंशांहून अधिक राहण्याचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात तापमान 35 ते 40 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 15 जून पर्यंतचा पाऊस पेरणीसाठी पोषक नाही.
आणि त्यामुळे वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई नको असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय. तर पावसाबाबत IITM भारत फोरकास्ट सिस्टीमनं काय अंदाज वर्तवलाय तेही पाहूयात. 181 तालुक्यात एल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज आहे. 181 पैकी बहुतांश तालुके पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आहेत. यंदा 65हून अधिक तालुक्यात 500 मिलीमीटर पेक्षाही कमी पावसाचा अंदाज आहे. अत्यंत कमी पाऊस किंवा जास्तीत जास्त पावसाची शक्यताही वर्तवली जाते. मराठवाडा, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत केलेल्या वक्तव्यानं मोठी खळबळ निर्माण झाली आहे. मला काँग्रेसचं अध्यक्ष व्हायचं होतं, पण माझ्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं असा दावा अशोक गेहलोत यांनी केला आहे. दरम्यान अशोक गेहलोत जेव्हा राजस्थानचे मुख्यमंत्री होते तेव्हा सचिन पायलट आणि गेहलोत यांच्यात सत्ता संघर्ष निर्माण झाला होता आणि त्यानंतर काँग्रेस हायकमांडनं त्यांच्यातील अंतर्गत वाद मिटवलाही होता. दरम्यान तेव्हा असं बोललं जात होतं की काँग्रेस हायकमांडनं अशोक गेहलोत यांना काँग्रेसचं अध्यक्ष करण्यास सहमती दर्शवली होती. मात्र तेव्हा अशोक गेहलोत यांनीच राजस्थानचं मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर अखेर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या चर्चेतून अशोक गेहलोत यांचं नाव मागे पडलं होतं. हिंदुस्तान में लोग समझते हैं अशोक गहलोत जो है उसको मुख्यमंत्री रहना था, कांग्रेस अध्यक्ष नहीं बनना था, इसलिए रिवोल्ट हुआ. मुझसे कितने नजदीक आदमी भी देश में है, कितने नजदीक मेरा खुद का मिलने वाला हो, उसके दिमाग में यही बात है कि भाई अशोक गहलोत को मुख्यमंत्री रहना था, इसलिए रिवोल्ट हुआ. अब मैं उनको कैसे समझूं? आज मैं समझा रहा हूँ. राज्यसभेच्या 26 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय. राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली. अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते, मात्र अखेर राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड झाली आहे. आज सकाळी 10:30 वाजता विधान भवनात जैन यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला जाईल. दरम्यान राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळले. भुजबळ नाराज नसून पक्षाच्या निर्णयासोबत असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलंय. आम्ही सर्व कोर ग्रुपनी त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत. विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं. मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. एक असं आहे की या संदर्भामध्ये आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली. भुजबळ साहेब पक्षाचे 99चे संस्थापक राज्याचे अध्यक्ष आहेत. दादांनी निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णय प्रक्रियेमधलं महत्त्वाचं योगदान जसं आमा मंडेंचं झालं त्याच्याही पेक्षा तेवढंच योगदान आदरणीय भुजबळ साहेबांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत. दरम्यान राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद्र जैन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. आदरणीय सुनेत्राताई पवार, आदरणीय पार्थदादा पवार, आदरणीय छगन भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जे विश्वास व्यक्त केला आहे, मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार आणि हे भरपूर जे आशीर्वाद सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवला आहे हे खरं उतरणार.
तर राजेंद्र जैन कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. राष्ट्रवादीच्या विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत राजेंद्र जैन. 2004 ते 2016 दरम्यान ते विधान परिषदेचे आमदार राहिलेत. तर 2016च्या विधान परिषद निवडणुकीतून परिणय फुकेंकडून ते पराभूत झाले होते. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गेल्या 25 वर्षांपासून ते अध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल यांचे ते निकटवर्तीय आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी फडणवीसांकडे तसा आग्रह केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून काल रात्री उशिरा समीर भुजबळ यांना मंत्री करण्यात येणार नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना माहिती दिली. समीर भुजबळ यांना मंत्रिपदी वर्णी लागत नसल्यामुळे भुजबळ यांनी दिल्लीला जाण्यास नापसंती दर्शवली आहे. भुजबळ यांच्या या नापसंतीनंतर राजेंद्र जैन यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी रोखण्यात अपयश आल्यानंतर पुन्हा संकटमोचक मैदानात आले. शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंच्या विरोधात दोघांनी बंडखोरी केली आहे आणि यानंतर काल गोकुळ गीते आणि प्रसाद हिरेंसोबत गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये चर्चा केली आहे. यानंतर उदय सामंत यांच्यासोबत गिरीश महाजनांची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे, तर यावर निर्णय होणार असून गिरीश महाजन मार्ग काढतील असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. गिरीश भाऊ त्यांच्याशी बोलले, मी त्यांच्याशी बोललेलो आहे. आता शेवटी त्यांना गोकुळजींशी बोलावं लागेल, त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल, तसंच प्रसाद बापूंना देखील त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल. आणि मी एवढंच सांगितलं की मी आशावादी आहे आणि गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे नक्की त्याच्यातनं मार्ग निघेल. त्याच्यामुळं मिळताना उद्याची ब्रेकिंग तुम्हाला चांगली मिळेल. दरम्यान नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी म्हणजे गिरीश महाजनांचं अपयश असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. नाशिक शहरामध्ये गीते उभे आहेत आणि इथे रेश्मा काळे उभे आहेत, शिवसेनेचे उमेदवार. दोघे ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहे आणि भाजपच्या उमेदवाराच्या विरुद्ध त्यांनी बंड केलेलं आहे. आता या ठिकाणी पाहिलं तर गिरीश महाजनांचे प्रभाव क्षेत्र आहे. या प्रभाव क्षेत्रामध्ये संकटमोचक म्हणून म्हणवणारे गिरीश महाजन अपयशी ठरले. त्यांना बाकी या ठिकाणी आपल्याच प्रभाव क्षेत्रामध्ये जी बंडखोरी आहे ती कमी करता आली नाही किंवा मिटवता आली नाही किंवा त्यांना बसवता आलं नाही. वळत पुढच्या बातमीकडे. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू हे सत्तेत सहभागी असतानाही वारंवार भाजपसह मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना दिसतात. भंडाऱ्यात झालेल्या कार्यक्रमादरम्यान शेतकरी आत्महत्येवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही असा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री विदर्भातले असताना आम्हाला आत्महत्याच्या समोर जावं लागतं, खाली मान पाहावं लागतंय. रोज आम्ही पाहतो 10-15 आत्महत्या रोज वाचायला भेटतो. ही अवस्था छत्रपती असते तर काय केलं असतं माहित आहे? त्या व्यवस्थेतून दूर आम्ही पाहतो केला पाहिजे. छत्तीसगडमध्ये 3100 रुपये भाव भेटत आणि आम्ही 88 वर जात नाही. 2300 रुपये भाव आणि तिथं आम्ही 500-600 रुपये एका क्विंटल मागं बोनस येतं. 28 आणि 27च्या वरती धानाले भाव भेटत नाही. काय हे बोलायचं नाही, हे बोलायचं नाही, सत्तेत आहे म्हणून चूप बसायचं. आणि पूर्ण फसगत होत नाही, लक्षात घ्या. असं नाही आहे की कोणाला लाभच होत नाही. काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे आणि त्या दुरुस्तीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, आमचे नेते शिंदे साहेबांना भेटणार आहोत. अधिवेशनात सुद्धा त्याचा आवाज उचलू आणि नाही झालं तर पुन्हा आम्ही आहेच लढाले. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. काल भंडाऱ्यात शिवसेना प्रहार कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार केलाय. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, बच्चू कडू यांनी पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री होतील असं म्हटलंय. तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं प्रताप सरनाईकांनीही म्हटलंय.
बघा, सर्वसामान्य शिवसैनिकांना आजही असं वाटतं की आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं काम, महिला आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांना दिलेलं 1500 रुपयाचं योगदान, ह्या आमच्या महिला भगिनी कधी विसरणार नाहीत. परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे वाटत असतं की माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा, आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना असतील तर त्या भावनांचा आदर करून ज्यावेळेस आम्ही पक्ष संघटना मजबूत करू, ज्यावेळेस आमच्या संख्याबळ आमदारांचं वाढेल, खासदारांचं वाढेल, जिल्हा परिषद सदस्यांचं वाढेल, नगरसेवकांचं वाढेल, महापौरांचं वाढेल, त्यावेळेस आम्ही निश्चितपणे हे सांगू शकू की नाही, आमचा नेता आता सर्वोच्च नेता झालेला आहे. मला असं वाटतं का एकंदरीत नाव असणं नसणं हा भाग अलग आहे. त्यांनी ते समजावं, पण दिवस एकनाथजी शिंदे साहेबांचे येणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाही. आता पत्रिकेवर नाव नसू द्या, पण येणाऱ्या काळ मुख्यमंत्र्याचं नाव म्हणून शिंदे साहेब असणार. आता 1 चे 11 झालो आम्ही, 2 नाही, आता आम्ही 11 झालो आहे. आता ह्या 62 विधानसभा, विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, हे 62 विधानसभेमधून निदान 30 विधानसभा येणाऱ्या 29 मध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना बनवायचा आहे. हो, हा आमचा स्वप्न आहे, हा आमचा संकल्प आहे. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. आज दुपारी 12 वाजता आमदार बच्चू कडू यांची कर्जमाफी संदर्भात पत्रकार परिषद होईल. शेतकरी आत्महत्येवरून काल बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा आहेर दिला. दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कडू काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. विधानसभा निवडणुकांच्या अगदी तोंडावर 20 मे रोजी काँग्रेसनं राज्यभरातील 60 जिल्हाध्यक्ष नव्यानं जाहीर केलेत आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात काही लोक पक्ष नेतृत्वाशी नाराज झालेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिल्हाध्यक्षांचं खांदेपालट जर विधान परिषद निवडणुकीनंतर केलं असतं तर निवडणुकीत काँग्रेसमध्ये गोंधळ झाला नसता असं पक्षातल्या अनेकांना वाटतंय. आणि त्यामुळे जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींची टायमिंग चुकली का असा सवाल सध्या पक्षात विचारला जातोय. आता पुण्यातून महत्त्वाची अपडेट येते. पुण्यामधल्या तुळापुरातल्या प्रोजेक्ट एक्स पार्टी प्रकरणी 78 जणांवर गुन्हा दाखल झालाय. 7 पार्टी आयोजक आणि पार्टीत भाग घेतलेल्या 71 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत. 85 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. गांजा, हुक्क्याची सुगंधी तंबाखू आणि मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. 14 बाउन्सर, 5 डीजे आणि विद्युत रोषणाई करणारे कारागीरही ताब्यात आहेत. मुंबईच्या वरळी NSCI डोममधील कॉन्सर्टमध्ये प्रकृती बिघडल्यानं 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. वृषभ गांगुर्डे असे या तरुणाचं नाव असून हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा वापर झाला नसल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय. तर या कॉन्सर्टमध्ये ओडिशाहून आलेली प्रज्ञा रे या तरुणीची प्रकृती बिघडल्याचं समजतंय. या तरुणीनं दारू आणि एनर्जी ड्रिंकचं एकाच वेळी सेवन केल्याचंही समोर आलंय. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे वृषभ गांगुर्डेच्या मृत्यूला 24 तास उलटले तरी या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. वृषभच्या शवविच्छेदन अहवालातून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेत आहेत. त्यातच या म्युझिक कॉन्सर्टला पोलीस ठाण्याकडून परवानगी नाकारण्यात आली होती. मग कुणाच्या मेहरबानीनं ही परवानगी देण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होतोय. तर मुंबईतलं कॉन्सर्ट असो किंवा मग पुण्यातली पार्टी, या घटनांमुळे आता ड्रग्जचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात ड्रग्ज विरोधी मोहीम सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशी मोहीम चाललेली आहे. मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स गॅदर करून त्या इंटेलिजन्सच्या आधारावर कारवाया चाललेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे ड्रग्सचं जाळं आहे त्याची पाळंमुळं खणून काढणं हा प्रयत्न चाललेला आहे. वेगवेगळे युनिट्स त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि मला असं वाटतं की रोज कुठे ना कुठे आता ही कारवाई चाललेली आहे. पुढचे काही दिवस सातत्याने कारवाई आम्ही करतच राहणार. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. त्याची पोलीस चौकशी करत आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कडक कारवाई होईल. गोरेगावचं देखील आपण पाहिलं की अगदी पाळामुळं फोडण्यापर्यंत अगदी शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचं काम पोलिसांनी केले करत आहेत.
आता नीट पेपरफुटी प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट येते. NTA ला 10 जूनपर्यंत लेखी उत्तर देण्याचे निर्देश जारी करण्यात आलेत. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदीय समितीनं प्रश्नावली जारी केली आहे. 2018 पासून पेपर फुटतायत का असा सवाल विचारण्यात आलाय. पेपरफुटी प्रकरणाची व्याख्या काय अशी विचारणा करण्यात आली आहे. OSMच्या गोंधळाबद्दल CBSE कडूनही स्पष्टीकरण मागवण्यात आले. स्पष्टीकरणासाठी CBSEला आजची मुदत देण्यात आली आहे. तर NTA ला 10 जूनपर्यंत लेखी उत्तर देण्याचे निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांना संसदीय समितीनं प्रश्नावली जारी केली आहे. तर नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची अपडेट येते आहे. नीट फेरपरीक्षेच्या तयारीसाठीही अभूतपूर्व असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये ठेवण्यात येईल. मॉडरेटर, अनुवादक यांना परीक्षेपर्यंत एकाच ठिकाणी ठेवलं जाईल. पेपर काढणाऱ्या सर्वजण 21 जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहतील. सर्वांचे मोबाईल, स्मार्ट वॉच व अन्य उपकरणं काढून घेण्यात आली आहेत. इंटरनेट उपलब्ध आहेत, पण अनेक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे मागच्या पेपरफुटी प्रकरणानंतर यावेळी फेरपरीक्षेसाठी काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत आणि खूप काळजी घेतली जाते. इंटरनेटही उपलब्ध असेल, मात्र काही निर्बंध असतील. सर्वांचे मोबाईल आणि स्मार्ट वॉच व अन्य उपकरणे देखील काढून घेण्यात आली आहेत. वळत पुढच्या बातमीकडे. मुबलक पाऊस, मुंबईला पाणी पुरवठा करणारी 4 मोठी धरणं आणि उत्तम भूजल पातळी असलेला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईच्या समस्येमुळे होरपळतोय. सरकार आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दरवर्षी मार्च महिन्यापासूनच या तालुक्यातील पाण्याची स्थिती राजस्थानातील वाळवंटात असलेल्या गावांप्रमाणे होते. तालुक्यात धोरण नसलेले आमदार आणि जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या तालुक्याची स्थिती जैसे थेच आहे. हंडाभर पाण्यासाठी इथल्या लोकांना वणवण भटकावं लागतंय. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतोय. मात्र शहापूरकरांची ही परिस्थिती पाहून सत्तेत बसलेल्या लोकांच्या हृदयाला काही पाचर फुटत नाहीये. तर शहापूरमधल्या या पाणी टंचाईवर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे आपण पाहूयात. पाणी टंचाई आम्हाला काही उपाययोजना केली जात नाही का? ग्रामपंचायत पाणी सोडते, पण ते 15 दिवसांनी 15 मिनिटं फक्त, तेवढं पाणी होत नाही ना आम्हाला 15 दिवसांनी. हा जो तळा होता तो तळा पण आटला. हो, तळा पण आटला. अख्खा मुंबईला पाणी पुरवठा करणारा हा शहापूर तालुका आहे आणि आपल्याला इतकी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. हो, म्हणजे आता 15 दिवस झाले भरपूर पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. अच्छा, सरकारला काय सांगाल, काय झालं पाहिजे? आम्हाला पाण्याची सोय केली पाहिजे. पाणी पिण्यासाठी पाणी नाही, आम्हाला 3 किलोमीटर पायी चालत यावं लागतंय ना. शहापूर तालुक्यात तर मोठमोठी धरणं आहेत. तिकडं हा धरणं मग त्याला लहान होत नाही का टँकर बिंकर भरून काय करायला? टँकर पण येत नाही का? केव्हा टँकर येतं इकडं? टँकरच्या गावामध्ये येतं कसाऱ्यात, इकडं नाही येत. मग इकडं आला टाकीत ओतला तर टाकीत सोडली नाही का येणार इकडं पाणी. 15 मिनिटात कुठं भांडे बरंच आहे का घरात? धुणे चुणे आंघोळी पांघोळी कुठं होते का पाणी? त्रास होतो, लय त्रास. आता ह्या दसानावर चढायचं, हे हांडे घेऊन काय करायचं माणसं, ह्या दगडांमधून जायचं. बोला. नाव काय तुमचं? यमुना. काय सांगाल, कुठून आलात आणि किती? आम्ही देऊलवाडीतून आलेला आहेत आणि आम्हाला 2-3 किलोमीटर आहे इथून. तिथून आम्ही आलोय पाणी घेण्यासाठी. म्हणजे दरवर्षी नाही, यंदाच झाले एवढी. दरवर्षी थोडक्यात राहते, यंदाच झाले एवढी. म्हणजे किती दिवसापासून भीषण पाणी टंचाई झाले असतील? 10-12 दिवस झाला असतील. लय टंचाई आले पाण्याला, आम्हाला लय त्रास हे झालाय. लहान लहान लेकरं घेऊन यावं लागतंय. त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून सध्या स्थिती जी टंचाई आहे तर ती टॅकल करण्यासाठी आपण प्रयत्न करतो.
ग्रामपंचायत आहे त्यांनी माझ्याकडे येऊन माझी भेट घेतली होती. त्याच पद्धतीनं जे पाणी जलसंधारणाची काही कामं तिथे हाती घेण्यात आली होती, त्या बाबतीमध्ये देखील जिल्हा नियोजन समितीमधून जर त्यांना निधीची आवश्यकता असेल तर ती या वर्षामध्ये उपलब्ध करून देईल. आता बातमी आहे एका मोठ्या आरोपाची. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी केलाय. राम मंदिरासाठी देशभरातून जमा झालेली कोट्यवधी रुपयांची रक्कम गायब झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केलाय. कोर्टानं या प्रकरणी स्वतः दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अयोध्या राम मंदिरासाठी जमा करण्यात आलेल्या वर्गणीत घोटाळा झाल्याचा अखिलेश यादवांचा दावा विश्वस्त दिनेंद्र दास यांनी फेटाळलाय. असा कोणताही घोटाळा झालेला नाही, सर्व विश्वस्तांवर विश्वास असल्याचं ते म्हणतायत. मात्र तरीही कुणाला शंका असल्यास चौकशी होऊ देण्यासही हरकत नाही असं त्यांनी म्हटलंय. कोणी काही चुकीचं केलं असेलच तर त्याला प्रभू श्रीराम शिक्षा करतील असंही ते म्हणालेत. महाराज जी, दान के रुपयों के घपला को लेकर, घोटाला को लेकर अखिलेश यादव ने बड़ा आरोप लगाया है ट्रस्ट पर. उन्होंने कहा है कि इसका कोर्ट संज्ञान ले. राम भक्तों के आस्था की बात है, कैसे देखते हैं, क्या कहेंगे, क्या ऐसा कोई मामला है? ना ऐसे तो हमको जानकारी नहीं, लेकिन हम लोग को रामलला पर विश्वास है. अगर कोई गलती होगा तो रामलला अपने आप दंड दे ही देंगे. ना ऐसे हमारे ट्रस्टी लोग ऐसा काम नहीं करेंगे. अगर गलती करेंगे तो रामलला स्वयं दंड देंगे. वळत पुढच्या बातमीकडे. तब्बल 9 वर्षांनंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 9 वाजल्यापासून कोल्हापुरात सुरू होते. तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत चित्रपट महामंडळावर कुणाची सत्ता येणार याचा फैसला होणार आहे. काल राज्यातील कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर आणि नाशिक अशा 5 प्रमुख केंद्रांवर निवडणुकीसाठी चुरशीनं मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत अभिनेते विजय पाटकर विरुद्ध निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या पॅनलमध्ये चुरस रंगलेली पाहायला मिळते. त्यामुळे आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळावर कुणाची सत्ता येते हे आज स्पष्ट होईल. मृणालताई गोरे पुलाच्या कामाच्या दर्जावरून टीका झाल्यानंतर मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिलंय. पुलावर दिसणारे सांधे हा तांत्रिक प्रक्रियेचा भाग आहे. पुलाची संरचनात्मक सुरक्षितता, स्थैर्य आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नसल्याचं पालिकेने म्हटलंय. सर्व कामं निर्धारित तांत्रिक मानकं आणि सुरक्षा निकषांचं पालन करून पूर्ण करण्यात आली असल्याचं स्पष्टीकरणही पालिकेनं केलंय.